नमस्कार मंडळी. संध्याकाळच्या टी टाईम स्नॅक्स म्हणा किंवा तुम्ही टिफिनमध्ये मुलांना देण्यासाठी काही चटपटीत बनवण्याचा विचार करत असाल, झटपट बनवायचा असेल तर हा नाश्त्याचा प्रकार एकदा नक्की ट्राय करा. मुलांना बाहेरून काही आणून देण्यापेक्षा घरीच तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांना हा नाश्ता बनवून दिला किंवा टिफिनमध्ये बनवून दिला तर ते टिफिन पूर्णपणे संपवूनच घरी येतील. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर हा नाश्ता बनवण्यासाठी मी 1 वाटी पोहा घेतला आहे. पोहा एका बाउलमध्ये घालून घ्यायचं आणि हा पोहा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर यामधील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. संपूर्ण हा पोहा ड्राय करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण मी हा पोहा चांगला 2-3 वेळा धुवून घेतला आहे. त्यानंतर पूर्णपणे ड्राय करून घेतलेला आहे. यामध्ये पाणी अजिबात नाही. झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं हा पोहा असाच ठेवायचा आहे. तर हे पहा 5 मिनिटातच हा पोहा छान फुलला आहे, नरम झालेला आहे. जास्त वेळ पोहा भिजण्यासाठी लागत नाही. आता इथे एक मी मोठा बटाटा मॅश करून घेतलेला आहे. तुम्ही किसून देखील घेऊ शकतात. 1 वाटी मी उकडलेले हिरवे मटार घेतलेले आहेत. 1 सिमला मिरची बारीक कट करून घेतली आहे. 1 गाजर किसून घ्यायचा आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या हिशोबाप्रमाणे करू शकता. हा नाश्ता चटपटीत बनवण्यासाठी पाव चमचा मी आमचूर पावडर, पाव चमचा चाट मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सगळं मिश्रण व्यवस्थित हातानेच एक जीव करून घ्यायचं, म्हणजे सगळे साहित्य व्यवस्थित याला लागले जातात. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. सगळं साहित्य मी एकजीव केलेलं आहे. मस्त एकजीव झालेलं आहे. थोडंसं सारण हातावर घेऊन याला लाडू बनवतो त्याप्रमाणे लाडू बनवून हातावर असा चपटा करून याला कटलेटचा आकार द्यायचा आहे. तर मस्त आपला पोहा कटलेट तयार झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने बाकीचे कटलेट देखील बनवून घ्यायचे आहेत. तर अजून एक कटलेट मी तुम्हाला बनवून दाखवते. हे पहा, मस्त आपले हे गोल गरगरीत कटलेट तयार होतात. खायला देखील खूपच मस्त लागतात. अशा पद्धतीने हातावर दाबून याला कटलेटचा आकार द्यायचा आहे. हे बघा, तर सगळे कटलेट मी तयार करून ठेवलेले आहे. हे कटलेट तुम्ही आदल्या दिवशी बनवून डब्यात फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मुलांना द्यायचं असेल टिफिनमध्ये तर शॅलो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून देऊ शकतात. तर आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे, म्हणजे एक वाटी घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडंसं पाणी घालून याची आपल्याला एक पातळ स्लरी बनवून घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा गव्हाच्या पिठाचा वापर देखील करू शकता. तर आपली कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झालेली आहे. इथे एका प्लेटमध्ये मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत. हे कॉर्नफ्लेक्स बाजारात रेडीमेड मिळतात किंवा तुम्ही कॉर्नफ्लेक्स आणून मिक्सरला याची पावडर करून घेऊ शकतात. तुमच्याकडे जर ब्रेड क्रम्स असतील तर त्या ब्रेड क्रम्सचा वापर देखील इथे करू शकतात. आता एक कटलेट घ्यायचा आहे, कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डीप करायचं आहे. यानंतर याला कॉर्नफ्लेक्स अशा पद्धतीने लावायचं आहे. सगळ्या बाजूनी व्यवस्थित कॉर्नफ्लेक्स लावून घेतल्यानंतर आपला बघा कटलेट तयार झालेला आहे. तर तुम्हाला अजून एक कटलेट रेडी करून दाखवते. हे बघा, हा दुसरा देखील कटलेट अशा पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि सगळे कटलेट असेच रेडी करून घेऊया. तुम्ही हे कटलेट आधी बनवून ठेवले तर सकाळी तुम्हाला 10 मिनिटात हा नाश्ता बनवता येईल. तर सगळे कटलेट तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता. तर मी डीप फ्राय करणार आहे. पॅनमध्ये इथे मी आधी तेल चांगलं गरम करून घेतलं. त्यानंतर मीडियम गॅस ठेवलेला आहे. स्लो गॅस ठेवू नका, नाहीतर हे आतून कच्चे राहतील आणि वरून नरम झाल्यामुळे ते फुटतील देखील. तर मी इथे मीडियम गॅसवर हे कटलेट तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आता याचे बुडबुडे कमी झालेले आहेत. यानंतर याला पलटून घ्यायचे आहेत. असे उलटून पालटून 2 ते 3 वेळा हे मस्त क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर अगदी 5 ते 7 मिनिटात हे मस्त पोहा कटलेट आपले तयार होतात तळून. पहा, मस्त कलर आलेला आहे. याला तुम्ही अजून कलर देऊ शकता, पण जास्त कलर देण्याची गरज नाही. तर आता हे फ्राय झालेले कटलेट काढून घेऊया. तेल पूर्णपणे काढून घ्यायचं आहे याचं आणि यानंतर हे टिश्यू पेपरवर काढून ठेवायचे, म्हणजे याचं तेल संपूर्ण निघून जाईल. पहा, काय मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे झटपट आपले पोहा कटलेट तयार झालेले आहे. नक्की ट्राय करून बघा. हे कटलेट मुलांना दिलात तर मुले आवडीने खातील. खूपच चविष्ट लागतात. शिवाय यामध्ये आपण भाज्यांचा देखील वापर केलेला आहे. तुम्ही यामध्ये भाज्या मुलांच्या आवडीप्रमाणे घालू शकता.
तिखटाचा वापर देखील तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे करू शकता। हे कटलेट सॉस बरोबर देऊ शकतात किंवा हिरव्या चटणी बरोबर देऊ शकता। तर याच्या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की किती क्रिस्पी आपले कटलेट तयार झालेले आहेत। तर मंडळी, ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि छानशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील। पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।